ते चिट्या, आता तर मी गेलो, माया का होणार भाऊ? कोण बे म्हणता, काय झालं? ते गर्लफ्रेंड सोडून करायला तुले की ते आईनं तेव्हाला फोन विसरला? नाही ना भाऊ, त्याच्यापेक्षा बी मोठा प्रॉब्लेम झाला. त्या मराठीच्या मास्तरानं पाहिजे ना, ब्लॅकबोर्डवर का लिहिलं, घरून होमवर्क करून आणायचे म्हणते, आई बाबावर निबंध लिहून आणायचे म्हणते. एवढीशी गोष्ट त्यांना तर उद्या घरून लिहून. नाही ना चिंट्या, तू समजून नाही राहिलास. मास्तरनं म्हणलं की आई बाबावर निबंध लिहून आण म्हणलं. तर मग आता माई का लिहू? माय आई बाबा तर बहुत चांगले आहेत, पण ते बोरिंग बी आहेत यार. तर मग त्यांच्यावर का लिहू? कोणाला इंटरेस्टेड नाही येणार. आयडिया बनत्या, तू म्हणतेस बोरिंग, पण आपण याला एक ट्विस्ट देऊ शकतो. ट्विस्ट? कायच्या ट्विस्ट? निबंधमध्ये कधी ट्विस्ट राहते का? तू ऐक तर सही, तू आपल्या निबंधाला असं नाव दे, माझे आई बाबा सिक्रेट एजंट आहेत. का? माझे आई बाबा सिक्रेट एजंट? तू काय बी बोलून राहिस का? काय बी? पण हे तर खोटं आहे. सरले तर सब माहीत आहे. ते तर मला मारतील, मला फेल करून देतील. माझे काय आई बाबा सिक्रेट एजंट गेले नाही आहेत भाऊ. माझी आई तर घरीच राहते आणि माझा पप्पा तर कामाला जाते. अबे यार, याला क्रिएटिव्हिटी म्हणते, बेस्ड ऑन इमॅजिनेशन. सरले खूप आवडन, सर खूप जास्त इम्प्रेस होईन आपल्यापासून. ते म्हणून आपल्याला की का क्रिएटिव्ह पोट्टे आहे, ते आपल्याला बहुत सारे मार्क देतील. आणि मार्क बी दिल्यानंतर आपल्या मम्मी पप्पाला बोलवून सांगतील बी की पा तुमचे पोट्टे किती हुशार आहेत, किती इमॅजिनेशन करते. आपल्याला शाबासकी भेटन भाऊ, शाबासकी. पुऱ्या शाळेत नाव होईन आपला. अबे हो यार, जर सरला आवडलं तर ते आपल्याला बहुत शाबासकी देतील, बहुत सारे मार्क देतील. आणि जर नाही आवडलं तर आई बाबाला तर काही माहीत होणारच नाही. असंच करून ठीक आहे, आपण लिहून टाकून सांगतो. थांब तू, मी गुगलवर सर्च करत जातो, ChatGPTला विचारत जातो आणि तुला सांगत जातो. मग तू तसं लिहिजो. ठीक आहे, सांग आता. लिहितो की सगळ्यांना वाटते माझे बाबा वावरात जाऊन काम करतात, पण ते वावरात जाऊन अंडरग्राऊंड टनलनी आपल्या सिक्रेट हेड ऑफिस मध्ये जातात. हो लिहितो. आणि माझी आई घरीच राहते, पण खरं खुरतं ते घरी राहून एनिमीजचे मेसेजेसले डिकोड करते. वा वा, अजून लिह की आपल्या घरी जे कुऱ्हाड आहे ना, ते कुऱ्हाड एक लेझर स्वॉर्ड आहे, लेझरची तलवार आहे. अरे हो, अजून तो आपल्या घरचा कुत्रा नाही का, पिलवा? तो पिलवा कुत्रा नाही आहे, तो तर स्पाय डॉग आहे, स्नायपिंग स्पाय डॉग. काय रे म्हणता, काय झालं? सरला आवडलं का? हो ना भाऊ, सर ते एकदम इम्प्रेसिव्ह झाले पुरे. सर म्हणत होते का निबंध लिहिला, एवढा क्रिएटिव्ह निबंध. मला पुरा क्लास समोर बधाई दिला त्यांना. वा बेटा, मस्त. कसा वाटला आपला प्लॅन? झक्कास प्लॅन. पण ह्या पित्तर एक प्रॉब्लेम झाला ना गा. मास्तर म्हणते हा निबंध पॅरेंट डेच्या दिवशी सगळ्यासमोर वाच म्हणते आणि आपल्या आईबाबाला बोलव म्हणते. आणि त्यानं मग आईबाबाला शाळेतही बोलवलं. अबे मग तुम्ही वाटला का तुझे आई बाबा तर मला बघ मनमानी मार मारतील, मला तर तोडून टाकतील. मग आता का करून आपण? थांब, दिमाग लावू दे. आपण असं करून आपण आई बाबाला सांगून की आपली तब्येत खराब आहे आणि आपण काही शाळेत जाऊ शकत नाही. आणि सरले सांगून की आई बाबा बाहेर गावी गेले तर ते काही येऊ शकत नाही. ते सब ठीक आहे, पण आपण बिमार दिसून कसे? तब्येत खराब आहे सांगून कशी? सिंपल आहे भाई. त्या बादलच्या ठेल्यावर जाऊन बहुत सारा आईजोला कुल्फी खाऊन आपल्याला सर्दी होईल, दवाखान्यात जावं लागेल. खतम गोष्ट.